दुवे म्हटलं तर बदलापूरचा वंडर बॉय आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यांच्या बरोबरीनं जेव्हा जेव्हा ही स्पर्धा असते तेव्हा तेव्हा प्रेम धुळे, अभय चौधरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. आणि आज देखील तुम्हाला हे दोन्ही एवन जोडी जोवेलीचे पाहायला मिळते. हे चौधरी इथे उपस्थित आहेत, मेकअप आर्टिस्ट अभय. चला याच मॅचला होणारी सुरुवात. चला येस मॅचला होणार आहे सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरची मॅच म्हटलं तर सेकंड ओव्हर आहे ती धमाक ओव्हर असेल हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीम्स स्ट्राईक एंडला बॅटर मंदार आणि नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय केतन आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला नरूबाई नरेंद्र. नॉन स्ट्राईक एंडला उल्हासनगरचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये. मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं काय बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये नरेंद्र यांनी. लांब लांब षटकार मारण्याची क्षमता आहे नरेंद्र यांच्यामध्ये. येस नासिर बॉलिंग ट्रॅकवरती. मॅच ऑन. पहिला बॉल खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. यॉर्कर लाईनचा बॉल होता. एक सिंगल मेल आणि सिंगलवरती थांबावं लागेल. नासिर आजच्या दिवसामध्ये मात्र प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकलीत असे गोलंदाज नासिर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना मेहताब 11 हा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना गोपी 11 नामांकित संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्यांनी वर्चस्व अखंड टेनिस क्रिकेटमध्ये असेल विश्वामध्ये गाजवलं आहे. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक थोडेसे नाराज आहेत चेहऱ्यावरती दिसून येत आहे. हा देखील फटका मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत आणि सिंगलच्या मदतीने थोडंसं धावा नक्कीच रोटेट होत असताना नक्कीच पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती. नरेंद्र आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोपी 11 या संघाची 4 ओव्हरची मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे, परंतु महत्त्वपूर्ण मॅच. बॉल या नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस देखील यॉर्कलाईनचा बॉल क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कलाईनचा बॉल वापर करण्यात आला. थोडेसे फंबल झालेत फिल्डर. एक सिंगल स्ट्राईक नरेंद्र ठेवतोय. बॅक टू बॅक 3 सिंगल्स आलेत. नासिर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. चेंजेसमध्ये फिल्डिंग. नरेंद्र स्ट्राईक एंडला. उल्हासनगरचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या नावावरती बरेचसे विक्रम आहेत. लांब लांब फटके लांब लांब षटकार खेळण्याची यावेळेस देखील गगनचुंबी प्रयास चालू आहे. फिल्डर जज करतात फटका फसलाय आणि यस महत्वाची विकेट. सिक्सर किंगला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. नरेंद्र बॅक टू डकआउट. धक्का क्रमांक पहिला. मोठा मासा गायला लागत असताना बिग फिश इन द नेट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस इंदुलकर यांना पाहतोय. त्याची बॅटिंग अखंड मुंबईपासून दुबईपर्यंत पोहोचली असा खेळाडू श्रेयस इंदुलकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुबईच्या शहारच्या स्टेडियममध्ये ज्याच्या नावाची डंका सातत्याने होत आली आहे. हो यावेळेस ड्रॉप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आहे. यावेळेस डॉट बॉलचे सांगता होत असताना आज मात्र नासिर यांनी सर्वांनाच खुश केलाय. काय गोलंदाजी केली आहे. मेहताबबाई हे देखील खुश असतील नासिरवरती. लाजवाब गोलंदाजीचा अनुभव इथे दाखवून देत असताना या टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील आता थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडंसं स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅट अँड बॉलचा बॅक टू बॅक अगदी डॉट बॉलची सांगता झाली आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट आणि धावफलक जम पोहोचलं आहे फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती आहे. आता तुम्हाला धमाकावर पाहायला मिळेल. सॅम्युअलला इथे सोपवण्याचं काम करतायत मेहताबबाई. हा चेंडू त्यांच्या हातामध्ये आता सोपवलेला आहे. चला मेहताबबाई वेळ घेऊ नका विनंती आहे. भरपूर वेळ तुम्ही
असं मी पाहतो तुम्ही घेतात संपूर्ण टीम. चला सॅम्युअल नाही 125 झाले ना, 115 126 झाले रे. केतन स्ट्राईक एंडला बॅटर. केतन आणि श्रेयस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि बॉलिंग मार्कवरती सॅम्युअल. चला वेळ घेऊ नका. बाय 11 फार वेळ तुम्ही घेतात प्रत्येक बॉलला प्रत्येक ओव्हरला. बरोबर सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे लास्ट कॉल असेल तुमच्यापर्यंत, अन्यथा डायरेक्ट पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. हो यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यस धक्का लागत असताना धक्का क्रमांक पहिला यावेळेस लागलाय याच ओव्हरमध्ये, कारण की धमाका ओव्हर होती आणि केतनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. बॅक टू डकआउट. हॅलो 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 बोल. मग जाम झाली काय? हे फायनलला गेले तिथं डेब्यूला अजिंक्य वेदिंगच्या मयूरचे बीपीएलची टीम गेले नाही ते. सॅम्युअल बॉलिंग ट्रॅकवरती. न्यू बॅटर पहिल्याच बॉलवरती आल्या फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा आलेला हा नगरसेवक चषक षटकार सिक्सर. का बॅटिंग चालू आहे, लाजवाब बॅटिंग. षटकाराच्या मदतीने दाफलकदम पोहोचेल तब्बल 9व्या धावसंख्येवरती. एक संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. धमाका ओव्हर होती परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे, त्यामुळे रेग्युलर फॉर्मॅटमधील ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जितक्या धावा तितक्याच धावा या स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. नेक्स्ट बॉल. हो अजून एक हायलाइट पाहायला मिळते की काय यावेळी घुटना टेक और षटकार देख. अजून एक सिक्सर बैक टू बैक सेकंड इन ए रो खींच के मारा है भाई. और एक 6 रन जोड़ दीजिए. क्या बैटिंग चालू है मैदान के बीचों बीच. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए बैटर सचिन सावंत ऑन स्ट्राइक इन. बैटर लाजवाब बॅटिंगचा खेळ इथे मात्र दाखवत असताना सचिन सावंतला बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. सॅम्युअल बॉलिंग ट्रॅकवरती काहीतरी कानमंत्र देतात यावेळेस काढू आपल्या टीमचे सॅम्युअल यांना, कारण की धावा इथे रोकायचा आहेत. टॉस जिंकून प्रथम तर बॅटिंगचा निर्णय घेतला आहे टीम गोपी 11 या संघानं. महत्वाच्या 2 विकेट देखील प्राप्त केल्यात, परंतु इथे कमबॅक का होईना मात्र झालेला आहे टीम गोपी 11 संघाचा. धावांमध्ये कुठेतरी भर पडत असताना आता धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील थोडीशी वाढत चालली आहे. की स्पर्धा आपली आहे, मानाची स्पर्धा, मोलाची स्पर्धा. हो यावेळेस देखील बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय की काय. येस आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅटर
यावेळेस सचिन सावंत बॅक टू डकआउट. बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. धक्का लागत असताना सचिन सावंत बॅक टू डकआउट. पलटवार केलाय, कमबॅक केलाय. संपूर्ण आपण पाहतोय 10 क्रिक लाईव्ह वाहिनी. यांची टीम आमच्या समय जॉईन आहे. अगदी गेले 2 दिवस ती चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. कुणालजी मात्रे असतील, तदनंतर धनराजजी मात्रे प्रॉपर रायटर आहेत 10 क्रिकचे ओनर, आणि त्यांची संपूर्ण टीम गेले 2 दिवस आमच्या समेत उपस्थित आहे. मिस्टर रॉय असतील, अभिषेक, तदनंतर गोविंद, संदीप, गणेश वारगडे असतील, तदनंतर आमचे बाबे असतील, संपूर्ण इथे उपस्थित होते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन आहेत, आलेले आहेत. इनॅट नंबर 5 वरती न्यू बॅटर. नेक्स्ट बॉल, यावेळेस रायसिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅटरला उत्तर नव्हतं या बॉलिंग करत असताना. गोलंदाजाचं काय गोलंदाजी आहे. सॅम्युअल, व्हॉट बॉल, व्हॉट बॉलिंग. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. धमाका ओव्हर होती, परंतु पहिल्याच बॉलवरती धमाका मिळाला बॅटिंग टीमला. नेक्स्ट बॉल, आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट, एक सिंगल कंप्लीट. दुसरा धाव्याचा प्रयत्न आहे, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, आणि यस दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. मागे बॅकअप चांगला आहे. एका हाताने बॉल स्टॉप केलाय. त्याच्या वेगानं आणि हरियाणाच्या चपळांनी या 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 17 धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. स्वतः आता बॉलिंग ट्रॅकवरती आय थिंक येताबाई आलेले आहेत. येस, बॉलिंग मार्कवरती स्वतः गोलंदाजीसाठी येत असताना संघाचे सर सेनापती आणि त्यांच्याच नावाने हा संघ खेळतोय हा जाणला जाणारा हा संघ मेहताबबाई स्वतः बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. मेहताबबाई 11 हा संघ खेळतोय आणि त्यांच्याच नावाने हा संघ आहे. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. अगदी लाजवाब कामगिरी आज मात्र त्यांनी केलेली आणि प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. षटक क्रमांक 3 पहिला बॉल. श्रेयस इंदुलकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल, अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सुरुवात यावेळेस होत असताना स्ट्रायकिंगला बॅटर श्रेयस इंदुलकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षमता आहे मोठमोठे प्रहार करण्याची. नेक्स्ट बॉल, हो यावेळेस ड्रॉप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे का? नाही. हो यावेळेस चुकी घडली आहे. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न चुकीचा थ्रो पाहायला मिळतो आणि बघता बघता 3 धावा देखील वेगाने कंप्लीट झाल्यात. 3 धाव्याच्या मदतीनं इथे धावफलक पोहोचेल तब्बल 20 धावसंख्येवरती. 20 ऑन ए बोर्ड. 20 धावा दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर या 3 धावा. आता स्ट्राईक रोटेट. आता स्ट्राईक एंडला रोहन मैदानाच्या आतमध्ये. बॉलत या नेक्स्ट बॉल. हो यावेळेस स्लॉट केलाय. स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्क केलं. पार्किंग प्लॉट मध्ये फेकून दिलाय. सीमारेषा पार. धावा मिळतील षटकार. 6 सिक्सर. 26 धावा. 26 ऑन ए बोर्ड. 26 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 26. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. मेहताबबाई स्वतः बॉलिंग ट्रॅकवरती आले. जिम्मेदारी आहे स्वतःच्या खांद्यावरती आपल्या टीमची. आपल्या नावाने संघ खेळतोय आणि योगदान देखील देतात आपल्या टीमसाठी. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील होता. पुल करण्याचा प्रयत्न ओव्हर द टॉप. आडवा बॅटने फिल्डर आहेत विषय प्रिजममध्ये. बॉलला पकडला, फेकलाय तोपर्यंत एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 27 ऑन ए बोर्ड. 27 धावा.
शेवटचे 2 बॉल. ओ यावेळी सरळ खेळण्याचा प्रयत्न होता, मिसटायमिंग स्ट्रोक, फिल्डर जज करतात आणि यस टिपली गेली जेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज श्रेयस तेंडुलकर यांचा खेळ. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागत असताना चौथा टीम गोपी 11 या संघाला. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे आणि धावांचा जर विचार केला तर 27 धावांवरती धावफलक स्थिरावला आहे. आपण पाहिलं तर माफक लक्ष्यावरती थोडंसं पोचण्याचा प्रयत्न चालू आहे की काय असंच पाहायला मिळतोय. गोपी 11 म्हटलं तर एक नामांकित संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या आहेत. बरेच वर्षांचा इतिहास आहे या टीमचा. राजेश मैदानाच्या आतमध्ये येतात इनाट नंबर 6 वरती. नुकतंच आपण पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये अंबरनाथमध्ये एक मोठी स्पर्धा झाली होती सायली एक्स चषकामध्ये. तिथे देखील 40+ ऑल इंडिया हाफमध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता गोपी 11 संघ. आणि सध्याच्या घडीला तोच संघ नागक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. थोडंसं अडचणीत निर्माण आहे परंतु गोपी 11 म्हटलं तर बॉलिंग अटॅक देखील फार चांगला पाहायला मिळतोय. आणि आज मात्र प्रत्येक गोलंदाजांनी मेहताबबाई 11 या गोलंदाजांनी त्या संघातील गोलंदाजांनी फार खुश केलंय प्रत्येक प्रेक्षकांना. बॉल फुल टॉस बॉल टोल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला गगनचुंबी. यावेळी शल्यबाई उडन कटवला. 6 रन जोड़ दीजिए प्रेमबाई. स्कोर कार्ड जाता हुआ 33 ऑन ए बोर्ड. 33वा यस रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS बिमर साठी चेक केलं जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. टेन क्रिक लाईव्ह वाहिनी आमच्या समवेत आहे कंट्रोल रूम मध्ये. पण वळतोय चेक केलं जाईल. DRS घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे. बॉल डिपिंग होत होता प्रॉपरली आणि अगदी बसून थोडंसं बेंड झाले होते. पाय देखील आपण पाहिलं तर बेंड केलं होतं. तदनंतर प्रयास केला पूर्णपणे बॉल बॅटवरती घेण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल देखील झाला. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 बॉल अजून उर्वरित आहेत. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. टार्गेट सेट करणारी ही ओव्हर. शेवटचे 6 बॉल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संजय सोलंकी मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक्को या नावाने प्रसिद्ध असलेले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्टार कास्ट खेळाडू मास्टर माइंड खेळाडू नक्कीच आहेत. कोपलीतून दाखल झालेले आहेत या बदलापूर नगरीमध्ये खेळण्यासाठी. अनुभवी खेळाडू बऱ्याच वर्षांचा अनुभव. आता प्रणव पूर्णपणे लावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. निकीस बॉलिंग मार्कवरती संजय आलेले आहेत. बॉल ऑफ द यार. ओ यावेळी स्टॉप करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. डीप मध्ये वेगाने आले. जज करतात. वेल जज अँड टेकन. टिपलाय झेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज रोहनचा खेळ. रोहन परत मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. गोपी 11 ला अजून एक धक्का लागलाय. सुरुवात यावेळेस षटकाराने करायची होती परंतु सुरुवात इथे मात्र मिळाली ती विकेटने. टीम यावेळेस मेहताबबाई 11 या संघाला. सव्वा चालू आहे.
बॉल ऑफ नेक्स्ट बॉल. हो, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगलचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल इथे रिव्ह्यू घेतलं गेला, DRS डाऊटफुल आहे. येस, अंपायर्स कॉल. जातो आपण पुन्हा एकदा टेक्निकल रूममध्ये, कंट्रोल रूममध्ये, टेक्निकल लाईव्ह वाहिनी याच्या समवेत जे काय निर्णय असेल, अचूक निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच योग्य तो निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही हे देखील दखल घेतलेली आहे या स्पर्धेने. येस, बॅटर सेफ असेल, नॉट आउट. सगळे आपण पाहिलं तर पहिल्या अटेम्प्टमध्ये लागला नव्हता बॉल, त्यानंतर सेकंड अटेम्प्टला आय थिंक बॉल तिथे हिट झाला होता स्टम्प्सला, त्यामुळेच पूर्णपणे बॅट अगदी ग्राउंडिंग झाली. ओपनिंग क्रीजमध्ये सिंगलच्या मदतीने दाफलजम पोहोचले. 34-34 ऑन अ बोर्ड. 2 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटचे 4 बॉल अजूनही उर्वरित आहेत. चला, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. विनंती आहे दोन्ही टीम्सला. हो, यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न होता, शरीराला बॉल दडला आणि यावेळेस एक सिंगल मिल लेग बॅटच्या पद्धतीने आपण पाहतो. एक सिंगल मिळते. दाफलजम पोहोचेल 35-35 ऑन अ बोर्ड. शेवटचे 3 बॉल अजून उर्वरित आहेत. लास्ट 3 बॉल ऑफ दी ओव्हर. लास्ट 3 बॉल या इनिंगचे तुम्हाला पाहायला मिळतील. आखरी 3 गेंदे शेष. गेंदबाज तयार. खाली चालले रे, खाली चालले. हो, यावेळेस भिरकावून दिले. ऑन साइडला फिल्डर आहेत आणि चुकी घडले मैदानाच्या आतमध्ये. मस्तक पे दस्तक देती हुई गेंद जाती हुई सीमा रेषा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा षटकार. 6 धावा. फिल्डर होते अगदी, त्यांच्या हाताला ब्लश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पलीकडे पडला आणि दाफलजम पोहोचले. 41-41 ऑन अ बोर्ड. 41 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. लास्ट 2 बॉल ऑफ दी ओव्हर. आखरी 2 गेंदे शेष. स्लोवर यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ यावेळेस केलं गोलंदाज संजय यांनी. अनुभवी खेळाडू, बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 42 धावा फलकावरती आहे. 4 ओव्हरची बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. करो या मरोची स्थिती दोन्ही टीमसाठी आहे. अभी नाही तो कभी नाही, डू ऑर डाय मॅच. जो संघ जिंकेल तो नेक्स्ट राऊंडमध्ये अर्थातच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला, आडवा बैटने गेंद स्लॉट में उसको पार्क किया, पार्किंग प्लॉट में, और एक 6 रन जोड़ दीजिए प्रेम भाई अपने स्कोर कार्ड के ऊपर. 6 रन जोड़ दिए स्कोर कार्ड के ऊपर और ये 6 रन से स्कोर जाता हुआ 48 ऑन अ बोर्ड. 49 रन्स टू विन. 49 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रामध्ये येणारे आता 24 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. मेहताब बाई 11 या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. आणि दुसऱ्या सत्रामध्ये इन्व्हाइट करेन पुन्हा एकदा रोशनजी संते सरांना.
हॅलो, क्षेत्ररक्षण लावून घ्या. टार्गेट 49 धावांचं आहे या मॅचमध्ये. 49 रन टू विन. 24 चेंडू आणि 49 धाव बनवायच्या आहेत. सॅम्युअल आणि संजय सोलंकी ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परेश. 24 चेंडू आणि 49 धाव बनवायचे आहेत दोन्ही संघांना. आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. उद्या नक्कीच 40+ तालुका हबचे एकूण 6 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. उद्या अंतिम दिवस, सुपर संडे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे. आणि आज ऑल इंडिया ओपन गटातील शेवटचा सामना क्वार्टर फायनल या दोन नामवंत संघांमध्ये गोपी 11 आणि मेहता भाई 11. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय. सॅम्युअलला पूर्णपणे शांत ठेवलंय या चेंडूवरती. वेस्टर्नच्या पाठीमागे श्रेयश इंदुलकर आहेत. खूप चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय. गोपी 11 या टीमचा ऑन साईडला स्लॉक स्वीप पाठवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या 6. 12.25च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. मेहताब भाई 11 या टीमला, गोपी 11 या टीमने तिसऱ्या मॅचमध्ये पराभूत केलंय याच मेहताब भाई 11 या टीमला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 12. परेश गोलंदाजी मार्कवरती ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका लावून द कार्पेट. चेंडू थांबलाय मिड ऑफ वरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13. बक्षीस पात्र लढत सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. ऑल इंडिया 40+ खुल्या गटातील हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल. संजय सोलंकी हे नाव खूप मोठं आहे. सॉफ्ट हँडने खेळतायत. डिफेन्स आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 14. एक चेंडू शिल्लक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले सॅम्युअलने. या षटकामध्ये यानंतरचं षटक हे धमाका ओव्हर असणार आहे. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही आहेत आणि शेवटच्या बॉलवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. आणि यापुढील षटक हे धमाका ओव्हरचं आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 34 या मॅचमध्ये मेहताब भाई 11 या टीमला.
धमाका ओव्हर, पहिला चेंडू आणि या धमाका ओव्हरची धमाकेदार सुरुवात केली आहे. सॅम्युअलने लगावलाय हा षटकार क्रमांक या इनिंग मधील तिसरा येतोय त्याच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 21-21. सॅम्युअलने 3 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये. धमाका ओव्हर सुरू आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल बॅटिंग करतायत सॅम्युअल, कारण की त्यांना माहिती आहे जर या षटकामध्ये विकेट गमावली नाही तर नक्कीच धावा डबल होतील, जेवढ्या धावा ते बनवतील या षटकामध्ये. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सेन्सिबल बॅटिंग केली, 2 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती. बॅकफुटला गेले, टॅप करता चेंडूला पॉइंटला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल. 25 धावा, अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 24 धावांची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तीन चेंडू आणि जर 7 धाव बनवल्या विकेट न गमावता तरी देखील सामना फिनिश होईल याच षटकामध्ये. क्या बात आहे, सेन्सिबल बॅटिंग सॅम्युअल करतायत. मिळते 1 धावे चेंडूवरती धावसंख्या. 1ने पुढे जाईल. 26 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू झालेत, त्यामध्ये 11 धावा आलेत. हा बेनिफिट आहे. सॅम्युअल कॅल्क्युलेशन क्रिकेट तो खेळतोय, कारण की त्याला माहिती आहे जर इथे विकेट गमावली नाही तर धावा डबल होतील आणि तो बेनिफिट होईल, तो ॲडव्हान्टेज येईल आणि तिथून सामना सोपा होईल मेहताब भाई 11 या टीमसाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता संजय सोलंकी यांचा. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 11 धाव बनवल्यात या षटकामध्ये. धावसंख्या 26 आहे. अजूनही 23ची गरज आहे या मॅचमध्ये. तरी हा चेंडू डिफेन्स केला तरी देखील 11 धावा अजून प्लस होतील. हा देखील एक ॲडव्हान्टेज आहे प्रेम. त्यामुळे विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे गोपी 11 या टीमसाठी. आणि डिफेन्स केलेला आहे. येथे डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा आपण प्लस करूया, कारण की धमाका ओव्हरमध्ये एकही विकेट गमावली नाही आहे आणि तब्बल बनवल्या 11 धावा. त्या एकूण धावा होतील 22. धावसंख्या आहे 37. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मेहताब भाई 11 या टीमला. तिसऱ्या मॅचमध्ये याच गोपी 11 संघाने मेहताब भाई 11 या टीमला पराभूत केलं होतं. नामी संधी आली आहे पराभवाची परतफेड करण्याची. प्रेम धुळे आमच्या सोबत आहेत. उद्या ते ठीक सकाळी 9 ते 9:15 वाजता दाखल होतील, कारण की उद्या नक्कीच 9 वाजता सामने सुरू होणार आहेत. क्या बात आहे. कुलदीप आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू आलाय तो म्हणजेच डॉट बॉल. 11 चेंडू 12ची गरज या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी मेहताब भाई 11 या टीमला. 37 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. 11 चेंडू 12ची गरज. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑफ ब्रेक चेंडू परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 38. 11 चेंडू 11ची गरज. कुलदीप यादव सारखी गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. सॅम्युअल ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. 22च्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 39. रन बॉल इक्वेशन आहे. 10 चेंडू 10ची गरज या मॅचमध्ये मेहताब भाई 11 या टीमला.
डान्सिंग डाऊन द विकेट. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद संजय सोलंकी. बॅक टू द पवेलियन. नऊ चेंडू 10ची गरज. मेहमूद. पहिला चेंडू मेहमूद साठी. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार. फक्त 3च बिल्डिंग आहेत सॅम्युअल, त्यामुळे हा षटकारच असेल. षटकार आहे आणि जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे मेहताब भाई 11 या टीमने. मेहताब भाई यांचा हा संघ विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती. अवघ्या 4 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. मेहमूदने षटकार लगावलाय. हाफ ट्रॅकर हुक करतायत. फाईन लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. विजयाचा हा चौकार येतोय मेहमूद यांच्या बॅटमधून आणि सामना जिंकलेला आहे मेहताब भाई 11 या टीमने. आणि नगरसेवक चषकाच्या टॉप 4 मध्ये हा संघ दाखल होतोय. मेहताब भाई 11 हा संघ उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे सेमीफायनल खेळण्यासाठी. आणि आजचा दिवस इथे समाप्त झाला.